माऊली डेव्हलपर्सच्या अजून एका नवीन साईटवर इलं जे आपण चिंदरमध्ये चालू केलेली असा। आधी आपण जे संपूर्ण सर्व घरा बांधलेली होती ती होती कातळामध्ये। या थर्ड घर असा की आपण जमिनीमध्ये फाउंडेशन करणार आहोत, तर हे पण तुमका या व्हिडिओत माहिती मिळतील। याच्या आधी आपण कणकवली आणि मालवणमध्ये दोन कामं केली। कणकवलीचं काम देखील आपला मातीमधला फाउंडेशन होता आणि मालवणातला जो होता देवबागमध्ये केलेला त्या वाळूमधला होता। तर त्याच्यानंतर आता जवळपास 2 वर्षांनी पुन्हा एकदा आपल्या मातीतल्या एक फाउंडेशनचा काम मिळालेला असं। नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर आपण पुन्हा आलो आहोत आपल्या माऊली डेव्हलपर्सच्या साईटवर, जी आता नवीन जस्ट लास्ट वीकमध्ये चिंदरमध्ये चालू करण्यात आलेली आहे। आणि या घराचं जे स्क्वेअर फीट एरिया आहे तो जवळपास 1300 स्क्वेअर फीट आहे आणि फक्त ग्राउंड फ्लोअरच आहे आणि वरती फक्त स्टेअरकेस कॅप असणार आहे। आणि सध्या आता आपलं फाउंडेशनचं काम सुरू आहे, जस्ट आपलं लाईन आउट झालं आहे आणि आता आपण जे दगड आहेत फाउंडेशनचे ते आता आपण लावून घेणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण फाउंडेशनची माहिती घेणार आहोत। तर यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला कोकणात तुमच्या बजेटमध्ये घर बांधायचं असेल तर माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा। स्क्रीनवर आम्ही सर्व आमचे नंबर दिलेले आहेत। ह्या सर्व लाईन्स आहेत जे आपण पूर्ण सर्व काटकोन वगैरे करून कर्ण वगैरे काढून ह्या संपूर्ण लाईन 4 कॉर्नरला संपूर्ण 4 केलेले आहेत। फायनल जे आपलं एक्सटर्नल मेजरमेंट आहे घराचं, तर त्यानुसार या ठिकाणी आपण काटकोन करून घेतलेला आहे आणि आता पहिला दगड आपण या ठिकाणी लावणार आहोत। आता आपल्याला फाउंडेशन वर येईपर्यंत हे जे आपले दगड आहेत ते आपल्याला शिफ्ट करायचे नाहीत, कारण हे खूप इम्पॉर्टंट दगड आहेत। संपूर्ण आपण काटकोना केलेला आहे आणि या ठिकाणी आपलं खडीचा जो माल आहे त्याचं प्रिपरेशन चालू आहे। कारण काय होतं, ज्यावेळी आपण या ठिकाणी फाउंडेशनला खोदतो तर त्यावेळी ते अनइवन लेवल असते, त्यामुळे आपल्याला हा जो दगड आहे हा दगड कट करावा लागतो। पण हा दगड जर कट केल्यामुळे थोडासा फाउंडेशनवर म्हणजे ज्यावेळी लोड होतो त्यावेळी त्याच्यावर इफेक्ट होतो, त्यामुळे आपण हा दगड तोडत नाही कधी पण। तर त्यासाठी आपण हा जो खडीचा माल आहे PCC, तर ते आपण PCC टाकतो आणि त्यानुसार आपण सर्व लेवल करून घेतो। तर इकडे आता तुम्ही बघू शकता हे जे आपली चरी खोदलेली आहे तर यामध्ये आपण सोलिंग आणि PCC करून घेतलेलं आहे। त्यानंतर ही चरी आहे ती आपण साधारण 2 फूट रुंदीला आणि जवळपास 3 फूट खोलीला, म्हणजे त्या कॉर्नरला आपण 3 फूट गेलो आहोत आणि या कॉर्नरला देखील 3.5 फुटापर्यंत आपली खोदाई झालेली आहे। ही संपूर्ण खोदाई आहे ही आपण JCBच्या साहाय्याने केली आहे आणि JCBच्या साहाय्याने ज्यावेळी आपण खोदाई करतो तर त्यावेळेला थोडासा आपल्याला प्रॉब्लेम होतो की अनइवन। तुम्ही इकडे बघितलं तर त्या साईडला थोडासा छोटा स्पेस आहे, म्हणजे साधारण 1.5 फूट रुंदी आहे आणि या ठिकाणी आपल्याला 2 फूट रुंदी मिळते। तर तो थोडासा एक प्रॉब्लेम होतो। जर आपण मॅन्युअली खोदला तर एकदम परफेक्ट आपल्याला ज्या साईजमध्ये एक्सकॅव्हेशन पाहिजे, चरी पाहिजे ती आपल्याला मिळून जाते। पण JCBने आपला वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात। जर आपण लेबर मॅन्युअली करायला गेलो तर आपल्याला जवळपास 4 दिवस तरी लागले असते कमीत कमी, 5 ते 6 मजुरांना, प्लस माती शिफ्टिंग देखील भरपूर आहे करायची। कारण या ठिकाणी जो मधला पोर्शन आहे या ठिकाणी आपल्याला माती तेवढी स्टोअर करता येत नाही, कारण इकडून जे आपल्याला पूर्ण लाईन्सचं मेजरमेंट वगैरे घ्यायचं असतं त्याच्यामध्ये पूर्ण ते सर्व अडथळे येतात। त्यामुळे आपल्याला संपूर्ण जी खोदाईची माती आहे ती आपल्याला फाउंडेशनच्या बाहेर शिफ्ट करावी लागते। तर आपण आता आपलं काम फास्ट होण्यासाठी हे जे दगड आहेत हे 1 दिवसमध्ये येऊन तर त्या ठिकाणी सर्व दगड स्टोअर करून ठेवले, जेणेकरून जवळूनच दगड आपल्याला या ठिकाणी बांधकामासाठी वापरता येणार आहे। आणि त्या साईडला तिकडे जो आपला फाउंडेशनसाठीचा म्हणजे बांधकामासाठीचे जे सिमेंट मोर्टर लागणार आहे त्याचं प्रिपरेशन चालू आहे। 1:6 प्रॉपोर्शनमध्ये आपण हे सर्व सिमेंट मिक्स करतो, सिमेंट आणि वाळू। ज्यावेळी आपण एखादी साईट चालू करतो तर त्यावेळेला आपल्याला साईडचा जो स्पेस आहे तो खूप इम्पॉर्टंट असतो मटेरियल स्टोअर करण्यासाठी। तर या ठिकाणी आपला रोड देखील आहे आणि रोड टचची जागा आहे, त्यामुळे या ठिकाणी देखील प्लॉट खूप मोठा असल्यामुळे भरपूर सारी स्पेस आहे। आपल्याला माती देखील या ठिकाणी बाहेर टाकता आलेली आहे। प्लस इकडे आपण हा दगड मागवलेला आहे आणि मालवण साईडला म्हणजे आचरा मालवण साईडला या ठिकाणी जो आपला दगड येतो तर या साईजमध्ये थोडासा फरक येतो। तर ही साईज साधारण 6.5 पावणे 7 इंच असते, त्यानंतर ही साईड असते ती 9 इंच असते आणि लांबीला हा दगड 14 इंच असतो। तर आपण फाउंडेशनला जो लावणार आहोत हा 14 इंच जाडीला आपण हा दगड लावणार आहोत, त्याला आपण अत्रस बांधकाम बोलतो। तर असे आपण 2 लाईन्स अत्रसच्या फिरवणार आहोत आणि जो आपला वरच्या भिंतीचा दगड असणार आहे तर हा 9 इंच जाडीचा म्हणजे आपण थपी बांधकाम बोलतो, तर हे 9 इंच जाडीचं थपी बांधकाम असणार आहे। आणि हा पळसममधला चिरा आहे,
या ठिकाणी आपण रेग्युलर देवगडमध्ये वापरत होतो तो लिंगडाळमधील खणीचा होता आणि त्याची साईज होती 8 इंच 9 इंच बाय 14 इंच. तर याच्यामध्ये फक्त जाडीमध्ये थोडासा फरक आहे 1-1.5 इंचाचा, बाकी चिराची क्वालिटी तीच आहे. मालवण कणकवली साईडला थोडासा जरा या चिराची स्ट्रेंथ कमी होते, तर पळसमचा एक चिरा चांगला आहे देवगडच्याच क्वालिटीचा. त्यानंतर इकडे आपण खडी आणलेली आहे, तर ही पूर्ण कॉन्क्रीटसाठी खडी या ठिकाणी यूज करणार आहोत. बारीक आणि जाड खडी मिक्स आहेत, ज्याने कॉन्क्रीट एकदम प्रॉपर होतं. त्यानंतर या ठिकाणी आपण जाड वाळू मागवलेली आहे. ही वाळू खास कॉन्क्रीटसाठी असणार आहे, जे आपलं रफ PCC असणार आहे, फाउंडेशनचं PCC असणार आहे, त्यासाठी आपण जाड वाळू मागवलेली आहे. आणि ही आहे बारीक वाळू, तर ही प्लास्टर आणि त्याच्यानंतर जे बांधकाम आपलं असणार आहे, तर त्यासाठी ही आपली बारीक वाळू असणार आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पहिल्यांदा मटेरियल पूर्ण स्टोअर करून ठेवलं. या ठिकाणी भरपूर जागा असल्यामुळे जवळपास 5 ट्रिप आपण या ठिकाणी वाळू आणलेली आहे, 3 ट्रिप खडी. त्यानंतर जवळपास फाउंडेशनसाठी लागणारे जे 2000 दगड आहेत ते देखील आपण या ठिकाणी स्टोअर करून ठेवलेले आहेत. सिमेंट आपण अल्ट्राटेकच वापरतो, अगदी त्या PCCला असून देत किंवा बांधकामाला असून देत किंवा स्लॅबच्या कॉन्क्रीटला असून देत, आपण अल्ट्राटेकचं आपण सिमेंट वापरतो या ठिकाणी. तर आता पहिला दगड मुहूर्ताचा या ठिकाणी काम चालू होते. हे आता कॉर्नर्सवरून आपल्याला ओळंबा टाकायचा आहे, त्या ओळंब्यावरून कॉर्नर घेऊन तो दगडाचा पूर्ण त्या ठिकाणी सेटअप करायचा आहे. इकडे जो तुम्ही दगड बघताय तर हा पूजेचा दगड आहे, ज्यावेळी आपण खुटी मारलेली होती. तर बाजूला या ठिकाणी नारळ आणि काजऱ्याचा खांब तुम्हाला दिसतोय. तर ही आहे आग्नेय बाजू, म्हणजे या ठिकाणी असणारा आपला किचन. समोर आहे तो हॉल आहे आणि किचनच्या कॉर्नरमध्ये आपण हा जो भूमिपूजनाचा दगड असतो तो ठेवतो. काही जण हा दगड असतात तो फाउंडेशनमध्ये देखील ठेवतात, ज्यांचे ज्या प्रकारे श्रद्धा असते त्या प्रकारे तो दगड ठेवला जातो. तर आपण किचनच्या कॉर्नरमध्येच ठेवणार आहोत. आणि आपले मेस्त्री जे आपले गवंडी आहेत प्रकाश मेस्त्री, तर हे देखील अजित मेस्त्री, सॉरी नाव विसरलं, थापी होय तुमका जरा, अजित मेस्त्री. प्रकाश मेस्त्री आमच्या दगडचे सुतार असत, त्यामुळे त्यांचं नाव तसं लक्षात राहिलं. अजित मेस्त्री त्रिंबकचे असत आणि इकडे चिंदर आचरा त्रिंबक साईडला भरपूर त्यांनी घराची कामं या ठिकाणी केल्यानी असत. आणि तुम्ही जवळपास मला वाटतं वडिलांपासून भरपूर जण चिंदर आचरा त्रिंबक साईडचे असतील, यांना ओळखत असतील. अगदी देवगडच्या जे नियरेस्ट आपली बाँड्री आहे तालुक्याची, मालवण आणि देवगड तालुक्याची बाँड्री, तिकडे देखील ते काम करतात. खूप अनुभव असा यांका आणि त्यामुळे त्यांचा काम बघूनच आपण ह्या चिंदर साईडसाठी त्यांना प्रेफरन्स दिलेलो असा. पहिल्यांदा आपल्याक लाईन आउट करूची असता, ज्यावेळी आपण ही फाउंडेशन खोदतो तर ती पहिली लाईन आउट असतात. त्याच्यानंतर आपण ह्या संपूर्ण असा ही चर मारून घेतो. चर मारल्यानंतर त्याच्यामध्ये सोलिंग PCC होतं आणि सोलिंग PCC झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याक लाईन आउट करूची लागतं. आणि हे जे आता जे आपले दगड असतात ठेवलेले चिरे, ज्या ठिकाणी आपण लाईन दोरी लावलेले असतात, तर हे आता आपले फायनल दगड असतात. हे आता आपल्याक प्लिंथवर येईपर्यंत या ठिकाणी शिफ्ट करूचे नाही. आता ह्याच रेफरन्सने आपण संपूर्ण इंटरनल मेजरमेंट, जे संपूर्ण एक्सटर्नल आपली बाँड्री असणारा भिंतींची, ते आपण आता सगळे फायनल करणार आहोत. तर पहिलं आपलं मुहूर्ताचं दगड या ठिकाणी लागता. हे दगड आपले फायनल असतात. एकदा आपण 4 कॉर्नर मारून घेतले की मग त्याच्यानंतर आपण त्या रेफरन्सने जे इंटरनल बांधकाम करू शकतो. हे लाईन फक्त आपल्या एक रेफरन्ससाठी असतले, वरून ओळंबो टाकून या संपूर्ण आपल्याक बांधकाम आणि हे जे पॉईंट्स असतात ते घेऊचे लागतात. ह्याच काम महत्त्वाचं असतं फाउंडेशनला. पहिल्यांदा लाईन आउटला वेळ जाता आणि त्यानंतर हे जे संपूर्ण बांधकाम असतं आतमधला ते का वेळ जातं थोडंसं. एकदा प्लिंथमधून आपलं फाउंडेशनमधून बांधकाम वर येला की नंतर जास्त आपल्याला तेवढं काय फरक येत नाही. नंतर आपल्याला एका लाईनमध्ये फक्त बांधकाम करत जायचं असतं. पण जोपर्यंत फाउंडेशनला जर आपण काळजी घेतली नाही, लेवलमध्ये किंवा लाईनमध्ये जर समजा काटकोनामध्ये काय फरक असतात, लाईन्समध्ये काय फरक असतात, तर तो नंतर वरती खूप महाग पडतात. त्यामुळे पहिलं वेळ लागलो तरी चालता, आपल्या फाउंडेशनमध्येच हे संपूर्ण जे काय एरर असतात मेजरमेंट्सचे ते आपल्याला क्लिअर करूचे असतात आणि याच्यासाठीच भरपूर आपल्याला वेळ जाता. पहिल्या कॉर्नरनंतर आपण आता दुसरं कॉर्नर घेतो आणि या ठिकाणी आपण 4 रेफरन्स पॉईंट घेतले आहेत, जे आपले लाईन्स असतात. आणि इकडे खाली काटकोन करून आता त्याच अँगलला जो दगड असा तो आपण या ठिकाणी लावतो. या ठिकाणी देखील बघा, या ठिकाणी लाईन दोरी आपण लावलेली असा आणि ती एक रेफरन्स लाईन केलेली असा. एकदा जी आपली टॉपचा मेजरमेंट असा तर आता एकदा आपण बॉटमला चेक करतो.
आता 1 फूट सोडून नाही पकडलास तरी चालता, तरी पण पकडलाच काय प्रॉब्लेम नाही. हां होय 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 ते बघा 36 परफेक्ट. 36 तर आपला इकडून 35 फूट असा आणि आपण तिकडून 1 फूट शॉर्ट टेप पकडलेली होती, त्यामुळे या ठिकाणी आपण 36 फूट घेतलेला असा. तर पहिला आपला मेजरमेंट या ठिकाणी झालेला असा. आता तो कॉर्नर तिकडचो लास्टचो ह्या तुमचा कितवा घर असला? जवळपास 50-60च्या अधिकच घरा झाले असतील ना अधिकच. आणि आपले या ठिकाणी इंजिनियर ऐसरच्या ऐसर 10 घर ह्या वाडीतच मग. आणि आपले साईटवरचे इंजिनियर GPM मालवण, GP मालवण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक राजीव, तर ते या ठिकाणी इंजिनियर म्हणून असतात. प्लॅन घेऊन पूर्ण मैदानात उतरलेले असतात. फुल जोशात काम चालू आहे, ट्रेनिंगवर असा. पण राजूचा एक म्हणजे सांगूचं झालं तर तो जॉबला मुंबईत जायत होतो, ते जॉबमध्ये इंटरेस्टच नाही, त्याच्यामुळे तो लगेच परत येलो मुंबईवरून. आता इकडेच काम करता. या ठिकाणी आपण पत्र्यावर जो पूर्ण सिमेंटचा माल आहे तो आपण बनवला. 1 मिनिट जरा. आता इकडे थोडं विषय वेगळो असा. इकडे हे कॉर्नर्स आपले आतमध्ये असतात आणि ह्यो पोर्शन एक डक्ट म्हणून म्हणजे एक काहीच इकडे बांधकाम नाही. तर त्यामुळे आपण या लाईनच्या रेफरन्सने इकडे बांधकामाचे पॉईंट्स करून म्हणजे दगड लावणार ह्या साईडला. आणि त्याच्यानंतर मग इकडे सगळं आपलं बघा PCC वगैरे पूर्ण केलेला असा. या ठिकाणून देखील सगळा PCC वगैरे केलेला असा. आपण हे जी लाईन्स असा तर त्याच्या बाहेर आपण एक 6-6 इंच अधिकच जास्त एक्सकॅव्हेशन करून घेतला. म्हणजे काटकोनो ज्यावेळी आपण करतो तर त्यावेळी काही वेळा आतबाहेर थोडासा स्ट्रक्चर होता, त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा चर खोदून घेतो. इंटरनल चर असतं ते जरा कमी खोदतो, पण एक्सटर्नल चर आपण एक्स्ट्राच 2-2.5 फूट तरी खोदून घेतोच, पर्याय नाहीच तिथे का. ओके 32 फूट 9 इंच ना, 30 फूट 32 फूट 3 इंच, तिकडचा 22 नवा. ओके ठीक आहे. प्रत्येक वेळी लाईनला 2-2 रेफरन्स पॉईंट घ्यायचे लागतात, म्हणजे जेणेकरून त्या पॉईंटला पूर्ण ती लाईन मॅच होतं. हा काम खूप एकदम काळजीपूर्वक करूचं लागतं, कारण ही लाईन तुमची खाली चुकली की वरती तुमचा सगळा बांधकाम चुकला. तर तिकडे बघितलं तर आपला जी खोदाई असा ती थोडीशी इकडे एक्स्ट्रा झाली आहे. JCB मध्ये ह्योच प्रॉब्लेम असता, ज्यावेळी आपण JCBच्या साह्याने खोदाई करतो तर त्यावेळी आपली लाईन खूप आत बाहेर होता, कारण ही जी पूर्ण लाईन आउट असतात ती चुन्याची मार्किंग जाता. तर त्यामुळे हे थोडंसं चालतं, पण एक्स्ट्रा PCC सोलिंग गेला तरी काय प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे या ठिकाणी देखील असा भरपूर सोलिंग आणि PCC, कारण आपण त्याच्यासाठीच जास्त खोदाई करून घेतो, म्हणजे आत बाहेर झालं तरी काय प्रॉब्लेम आपल्याला तेवढं येत नाही. तर या ठिकाणी काटकोण्यान पूर्ण स्क्वेअर करून झालेलो असा काटकोनं. तर ही आपली लाईन डन झालेली असा. आता तकडचो त्या साईडचं मग हाताबरोबर ना हे पण मारून घेऊया. ह्यो एक रेफरन्स पॉईंट आणि तो एक आणि मधलो बस, की मग हे दगड जरी कोणी हलवले तरी आपल्याला काय फरक नाही पडायचा, आपण त्या रेफरन्सने काम करू शकतो. ही पण एक आयडिया असता, कारण आता आम्ही समजा आता संध्याकाळ झाली आहे, जर समजा आम्ही रात्री कोणी हे जर दगड हलवल्यान तर आमका पुन्हा परत ह्या सगळा लाईन आउट करू हवा, त्याच्यात परत वेळ जातलो. म्हणून आम्ही जे सगळे रेफरन्स पॉईंट असतात मिडलचे जे एंड टू एंड ते आपण सगळे रेफरन्स पॉईंट आताच मारून घेतो, म्हणजे उद्या जरी काय ह्याच्यात हालचाल झाली तरी जे आपण खाली रेफरन्स पॉईंट घेतलेले असतात त्याच्या थ्रू आपण बांधकाम आपला उद्या कंटिन्यू चालू करू शकतो. या ठिकाणी आपलं असा बाथरूमचं पोर्शन, तर या ठिकाणी टॉयलेट, त्यानंतर तिकडे 2 बाथरूम, एक मास्टर बेडरूमचं बाथरूम असा आणि एक कॉमनमधलं बाथरूम असा, आणि या ठिकाणी असा पॅसेज. तर इकडेच JCBने खोदताना खूप कठीण होता, कारण खूप कमी जागा असता, चरी जास्त असतात, त्यामुळे माती तेवढी आपल्याला काही टाकूक मिळत नाही. त्यामुळे इकडे थोडीशी मेजरमेंट चुकण्याचे चान्सेस असतात, म्हणून आम्ही या ठिकाणी देखील जास्त काढून घेतो. काही जण असे पोर्शन देखील ठेवत नाही, ते देखील बाहेर काढून घेतात. पण हे पोर्शन जर आपण बाहेर या ठिकाणी काढले तर पुन्हा आपल्या ती माती आतमध्ये टाकूसाठीचो खर्च करूचो लागतं. त्यामुळे आपण
शक्यतो जमता तेवढा आपण माती आतमध्येच ठेवतो. काही जणांचं खर्च वाचवूसाठी ते काय करतात की एक्सटर्नल जो फाउंडेशन असतात त्या पूर्ण फाउंडेशन खोल करून घेतात 3-3.5 फूट, आणि इंटरनल जो फाउंडेशन असतात त्या ओरिजिनल ग्राउंडपासून 1-1.5 फुटापर्यंत खोदतात. तर त्या बजेट कमी करूसाठी ठीक असा, पण आम्ही तसे बजेट वगैरे काय कमी करूच्या भानगडीत नसतो. जर आपण इस्टिमेटमध्ये लिहून दिलेलं असं की सगळे आपले जे चरी असतले ते 3 फूट खोल असतले, तर त्या प्रकारे आपण या ठिकाणी काम करतो. आणि इकडे आपण 3 फूट खोदाई घेतल्या, तिकडे जवळपास 3.5 फूट तरी जाता, कारण तो पोर्शन वर असा आणि ह्यो पोर्शन असा खाली. तर ह्यो आपलं 3 फूट असा तिकडे 3.5 फुटापर्यंत गेलेलो असा. तर आपली आता इकडनं जी बेडरूमची जी रेफरन्स लाईन आहे ती आता मारूचं काम चालू असतं. त्याच्यानंतर आपण जे 2 मिडलचे पॉईंट्स असतात ते मारून घेतलो. हो, हे धोंडे तेच लूज असत त्याच्यात ठेवलेले. हां हां, उताराक ठेवलेले असत. राजू ओके ना? बरोबर आहे ना सगळा? मस्त. राजू एकदम मनापासून काम करता. भावी कॉन्ट्रॅक्टर असा राजू. राजापूर वगैरे साईडला, खारेपट्टण साईडला तुमका जर घराचं काम देवचा असत तर तुम्ही राजूक नक्की कॉन्टॅक्ट करू शकतास. लास्ट पॉईंट आहे आपलं. तो झाल्यानंतर आपला काम कंप्लीट. तर पहिली जी आपली स्टेप असा ती आता या ठिकाणी पूर्ण झालेली असा. आता नेक्स्ट आपला पूर्ण ग्राउंडमधून पूर्ण बांधकाम सुरू होतं. तर मंडळी सकाळी अर्धो दिवस आमचं पूर्ण लाईन आउटला गेलो. जवळपास सकाळी आम्ही 9 वाजता काम सुरू केलं लाईन आउटला. त्याच्यानंतर खूप वेळ गेलो, कारण या ठिकाणी जी JCB माती टाकलेली होती त्याच्यावरनं दगड सारखे हलत होते, त्यामुळे आमका पूर्ण काटकोन मिळत नव्हतं. पण फायनली दुपारनंतर या ठिकाणी काटकोन वगैरे पूर्ण सगळी मेजरमेंट वगैरे ओके झाली. त्याच्यानंतर आपण आता या ठिकाणी लाईन आउटला घेतलं. म्हणजे आजचा दिवस आपलं पूर्ण ही सगळी लाईन आउट करण्यातच गेलेलो असा. काय जर मेजर ड्रॉईंग सकाळी फक्त अजून एक काम केला की ज्यावेळी आपला सोलिंग थोडासा अनइवन होता, तर जे आपले उरलेले सगळे कामगार होते तर त्या ठिकाणी PCC करत होते. जवळपास 4 इंचाचा डिफरन्स होतो वरच्या आणि खालच्या बाजूक, तर तो पूर्ण आपण कव्हर केलेलो असा. किती हा बरोबर होय. आपण या पॉईंटपासून इकडे मेजरमेंट घेतलेला, पण एकदा क्रॉस चेक करूसाठी त्या पॉईंटवरून देखील एकदा पट आपण मेजरमेंट घेतो. 30 एक फुटान पकडलेला ना, 29 वया ना. किती आहे मेजरमेंट किती आहे? हां, मग 1 फुटान सर पकडलेला येतला. बरोबर बरोबर येतला 30. 1 फुट आपण अकडे पकडले ना टेप. प्लॅन मध्ये एकदा बघा, चेक करा. होतो हां, लास्टची एंडची लाईन हां होती सॉरी. तर आता थोडासा आमचा जरा जम्बलिंग झालेला. ॲक्च्युली काय होतं, आम्ही ज्यावेळी आता मेजरमेंट घेतो तर इकडून जो 1 फुटाचा कॉर्नर असा तर 1 फूट आपण सोडून मेजरमेंट घेतो. कधीही इकडून आपण मेजरमेंट घेत नाही, कारण यावेळी इकडून आपण थोडासा मेजरमेंट चुकण्याचे चान्सेस असतात. ज्या ठिकाणी आपल्याला पकडूक मिळतं त्या ठिकाणी परफेक्ट असं धरूक नाही मिळत काही ठिकाणी, तर म्हणून आपण 1 फुटान घेतो. तर थोडासा या ठिकाणी जम्बलिंग झाल्यामुळे जरा आम्ही घाबरलो व्हायच. पण काय नाही, प्रॉब्लेम लगेच सॉर्ट आउट झालो, कारण जी प्रत्येक मेजरमेंट असा ते आपण डबल वेळा चेक करतो. म्हणजे या लाईनपासून जर आपण इकडून मेजरमेंट टाकत असलो तर इकडून ता देखील आपण मेजरमेंट चेक करतो, जेणेकरून आपल्याला परफेक्ट या ठिकाणी पॉईंट मिळतात. पहिलेच आपण पॉईंट सगळे बरोबर घेतलेले असतात, पण एखाद्या वेळेस काहीतरी आपलं चूक होऊ शकतं, म्हणून आपण डबल चेक प्रत्येक वेळी करतो. पुढे काय आपल्याला मेजरमेंटचा प्रॉब्लेम येता नाही, कारण ह्या सगळा सॉर्ट आउट करूचा असतं आपल्या फाउंडेशनमध्येच. हो, एक्सटर्नल मेजरमेंट झाल्यानंतर आपण इंटरनल मेजरमेंट टाकले. आता JCBच्या खूप खोदाईमध्ये काही प्रॉब्लेम येतात, म्हणजे काही कॉर्नर्स असतात ते आपल्याला परत मारूचे लागतात. तर या ठिकाणी आपण असं मार्किंग करून घेतला इंटरनल काय ठिकाणी जे मारूचे ते उद्या कट करून पुन्हा एकदा आपलं बांधकाम चालू होतं. ओके ना, परफेक्ट ना राजू? चला, आजच्या दिवसाचं काम समाप्त झालेलं आहे. आजच्या दिवसाचं काम आमचं झालेलं असं सगळा लाईन आउट वगैरे झाला. काय झाला हां मुहूर्ताचं दोंडो घ्यावा टाकून
काय मालक घेऊन दे. हो चला ठीक आहे. मालकांचे असते मालकांचे असते. मुहूर्ताचं दोंडो हे करतो असा पहिलो दगड लावचो असा त्याची पूजा करतात ना. चला ठीक आहे. मग मालकांका येऊन देत लावून केला नाही पूजा एकदा केलं नाही परत पहिलं दगड लावतो असता तो. तर ह्यो व्हिडिओ मी आता इकडेच एंड करता. या घराची अपडेट तुमका याच्या पुढे देखील आम्ही घेऊन येत राहतो. त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. स्टार्ट टू फिनिश म्हणजे आता आपण काम जस्ट चालू केला तर कंप्लीट होईपर्यंत ह्याचे व्हिडिओ टप्प्याटप्प्याचे येत राहतले. तर तुमका नवीन माहिती देखील मिळतली. तुमका कसा घर बांधूचा किंवा तुमका काय काळजी घेऊची त्याची देखील माहिती मिळतली. त्याच्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.